विचार मंचावर आसनस्थ व्हावं आदी विनंती करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आमच्या मार्गदर्शिका माननीय सौ ज्योतिताई वाघ यांनाही विनंती करतो आपणही आसनस्थ व्हावं. या सुंदर अशा प्रांगणाचे सन्माननीय मुख्याध्यापक माननीय एन.आर. ठाकरे सरांनाही विनंती करतो कृपया आपण आसनस्थ व्हा. सर बसून घ्या प्लीज. या विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय परिणाताई वाघ, खास भडगाव येथून आलेल्या आदरणीय योजनाताई पाटील, त्याचप्रमाणे अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील सर, आपल्यालाही विनंती करतो आपण कृपया विचार मंचावर आसनस्थ व्हावं. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे सन्माननीय चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ यांचंही प्रांगणात आगमन झालेलं आहे. अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे सचिव संजय पाटील सरांना विनंती करतो कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं. त्याचप्रमाणे या संस्थेचे उपाध्यक्ष नितीनदादा पाटील आणि कार्याध्यक्ष धनराज पाटील सर, आरोग्य निरीक्षक, आपणही कृपया विचार मंचावर यावं. त्यांचं सर्वप्रथम मी अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि मराठा महिला दामिनी संघाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून या दिवसाची सुरुवात थोरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपण करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सुंदर असा योगायोग आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. ज्ञानाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून बाबासाहेबांनी केलेलं उत्तुंग कार्य तुम्हा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना खूप चांगल्या प्रकारे सुपरिचित आहे. त्याचप्रमाणे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ज्यांनी एक आदर्श मुलगा जो तुमचं आमचं सर्वांचं प्रेरणास्थान आहे, केवळ महाराष्ट्रच नाही तर भारताचं आराध्य दैवत म्हणून ज्यांचं आपण पूजन करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण या मातेने केली. हो, माँसाहेबांचंही आपण या ठिकाणी पूजन करतो आहे. ज्ञानदेवी सावित्रीबाई फुलेंचं या ठिकाणी प्रतिमा पूजन आपण या ठिकाणी करतोय. लेख ही चैतन्याचं रूप असते, लेख ही घरातला सुगंधी धूप असते, लेख ही रंगाचं सुंदर असं शिंपण असतं, लेख ही सुगंधित हळवं मन असतं. अशा लेखीचा विषय घेऊन आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो आहोत. मी वक्त्यांच्या विनंतीचा मान राखत सत्कार समारंभ लवकरात लवकर आटोपता घेण्याचा प्रयत्न करेल. सर्वप्रथम
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक आमच्या मार्गदर्शिका ज्योतिताई वाघ यांचं स्वागत डॉक्टर सुनीताताई मांडोळे यांनी करावं अशी विनंती करतो. माननीय प्रेमलाताई वाघ यांचं स्वागत लक्ष्मीताई पाटील यांनी करावं अशी विनंती करतो. आदरणीय गटशिक्षणाधिकारी पवार साहेब यांचं स्वागत सरलाताई पाटील यांनी करावं अशी विनंती करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शब्दसुंदाने स्वागत करतो. कार्यक्रमाला लवकर आटोपता घ्यावं कारण विद्यार्थी जास्त वेळ बसणार नाहीत, कारण वक्त्यांचे मनोगत फार महत्त्वाचे आहे. मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. जिजामाऊली गे तुला वंदनाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, मुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजामाऊली गे तुला वंदनाही, जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही, जसा संविभागी बळी पूर्व काळी शिवाजी जणांच्या, तसे चित्त देही, जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही, तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाच्याच पाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही. धन्यवाद मॅडम. अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान यांची ओळख तुम्हाला 2 मिनिटात मी करून देतो, त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. कुठल्याही प्रकारच्या संस्थेचा परिचय मी तुम्हाला आधी करून देतो. सर बैठक व्यवस्था लावतायत, तोपर्यंत मी तुम्हाला संस्थेचा परिचय या ठिकाणी करून देतो. विचारलं गाणं सम्राज्ञी गाणं कोकिळा लता मंगेशकरला तुझा परिचय काय, तर ती म्हणते मेरी आवाज ही मेरी पहचान. वसंत हंकारे सरांना महाराष्ट्रातील घराघरात लोक ओळखतात. एक प्रसिद्ध व्याख्याते आहेत, एक फायर ब्रँड समाज प्रबोधनकार आहेत, एक हृदयस्पर्शी आणि भावस्पर्शी व्याख्यानं ते देतात. हीच त्यांची ओळख.
तुम्हाला समोर बघितल्यानंतर वाटतं उंच पुरा हा धिप्पाड माणूस एखाद्या आर्मीतला मेजर असेल, कर्नल असेल, रुबाबदार झुपकेदार मिशा असणारा हा माणूस खूप कठोर असेल का असं वाटतं, पण नाही. वरून फणसासारखा दिसणारा हा माणूस आतून मात्र अत्यंत मधाळ आणि फणसाच्या गऱ्यासारखा आहे. मित्रांनो, त्यांच्या नावात वसंत आहे आणि हंकारे सुद्धा आहे. वसंत म्हणजे काय तुम्ही सगळं जाणतात. बाळांनो, माझं आव्हान आहे की त्यांच्या या मधुर वाणीतून या शामियान्यात बसलेला प्रत्येक माता पिता, प्रत्येक मुलगा मुलगी त्यांच्या हृदयात कुटुंब वत्सल प्रेमाचा वसंत बहरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचं कुळ हंकारे आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांच्या मर्मभेदी भावस्पर्शी विचारांनी इथे कोणीही कितीही पाषाण हृदय असला तरी हंकारेंच्या हुंकाराने, त्यांच्या गर्जनेने, त्यांच्या ललकारीने इथं सर्वांचं हृदय पाझरल्याशिवाय राहणार नाही. आमंत्रित करतो छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आपले प्रमुख वक्ते, व्याख्याते, माननीय प्राध्यापक वसंत हंकारे. वर उभे राहतील. खुर्ची बदलून घ्या. बसा. नाही नाही ती नाही 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 तीच तीच नाही 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 अरे नाही नाही लेकरं ती नको. नाही 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 चला बसून घ्या. बसा ताई, बसा आरामशीर बसा. एक तास. हॅलो 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 हॅलो. एक सगळ्या मुलांनी पाठीमागे जी मुलं आहेत उभी, कुठं जागा मिळते का बसा. इकडे या, इथं सावली आहे, इकडे सावलीमध्ये वगैरे बसून घेता का बघा. चला बरोबर, किंवा खाली बसा तिथे, उभं राहायचं नाही कोणी. चाल. हॅलो हॅलो. त्या दोन्ही मॉनिटरचा आवाज थोडा. एक सगळे शांत रे, आवाज बांध. इकडे कोणती लहान मुलं आहेत शाळेची उभी आहे ती गाडीवरती. चला सगळे चाट करण. ए पोरा, लाल शर्ट वाला मोबाईल कोण बघतोय रे? तो नालाय कोण आहे तो? बास इकडा. चाल लवकर चाल. चला सगळे शांत. हा हॅलो. या मॉनिटरचा आवाज जोरात. हॅलो हॅलो. नाही लागला. जरा मागे घ्या का इथं माझ्या. जरा ए उठ जरा बाळा, इथं पाठीमागे घे, माझ्या कानावर दिलं. चल सगळे शांत, आवाज बांध. घे मागे घे, लवकर गेले का. चल लवकर. इथं घे, इथं ठेव, पाठीमागे घे. जरासा आडवाच कर. अरे बाळा आडवा कर, फक्त मागे घे. हा हॅलो. हा लागला बघ. हॅलो हॅलो हॅलो. चला. हॅलो हॅलो हॅलो. हा चल बाळानो, थोडंसं असं टर्न करा इकडे माझ्याकडे थोडंसं. बास, व्हेरी गुड. हॅलो. हा आवाज आवाज. ए लेकरा, ते बंद कर मोबाईल आता. एक तास आता काय नाही, युद्ध सुरू आहे. आवाज दोन्ही मॉनिटरचे आवाज चढवा. हॅलो. अजून आवाज. हॅलो. हा ट्रिबल ट्रिबल शार्प करायचा. ट्रिबल. हॅलो हॅलो. आवाज बांध लेकरांनो, आवाज बांध. बांध आवाज, एकदम बांध. हॅलो हॅलो हॅलो. ट्रिबल अजून थोडं शार्प. हॅलो. हा 1 पॉईंट इक्विलायझर टाकायचं. इक्विलायझर 1 पॉईंट. हॅलो हॅलो. बस. हॅलो. पाठीमागे आवाज. हॅलो हॅलो. सगळे टॉपचे आवाज, टॉपचे ट्रिबल शार्प करा. हॅलो 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 हॅलो. याचे आवाज आवाज जरा ट्रिबल शार्प पाहिजे टॉपचा. हॅलो. टॉपचे ट्रिबल शार्प करा. हॅलो. अजून कडक. हॅलो. हा हॅलो. अजून हॅलो. हा आता थोडा आवाज चढवा. हॅलो. करेक्ट, लागला. व्हेरी गुड. हॅलो हॅलो. लागलेला आहे. चला. ए बाळा, तू मध्ये मध्ये येणार आहे माझ्या. ए बघ, पडशील, तूच पडशील. एकदम हातामध्ये घे, किंवा या इकडे इकडे असं लाव. इकडून सगळी मुलं मला घेता येते. तिथून येणार नाही काय करता. इकडे लाव, इथं स्टँड. हा माझा चेहरा महत्वाचा नाही. आण उचलून ते इकडे. हे लेकरं महत्वाची का मी महत्वाचा? माझी बायको बघून बघून मला हाकलून देते रोज आता माझा चेहरा. ते ठेव तिकडे. सगळं असं हे बघ, इकडचं येतं, मी येतो आणि मी सगळीकडे फिरत असतो लेकरा. त्यामुळे तू काय काळजी कर. चला. हॅलो हॅलो. हा
हॅलो हॅलो करेक्ट आय चला ऐक शांत रे हा काय करू नको रे पडत नाही नीट बस इथं मांडी घाल इथं बस तू तर जरा वांडच दिसतोय इथं बस हा बस हा चला सगळ्यांना आता विनंती बाया माझ्याकडे लक्ष द्यायचं अजिबात आता मगाचं ते काय करायचं नाही दोघांनी आणि अजिबात काय तुम्हा दोघांनंतर शपथ घ्यायची आहे माझ्यासमोर हा आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं मी कुठेही फिरत असतो हात असा केला आवाज चढवायचा लक्षात ठेवा ही खूण मी कुठेही फिरत असतो तुमच्याकडे बघून असा हात केला आवाज चढवायचा आणि मी असं तलवारीसारखं केलं ट्रिबल शार्प करायचा बास वाढला ट्रिबल शार्प करायचा मी तुमच्याकडे बघून असं करणार केलं ट्रिबल शार्प करायचा आणि असं केलं आवाज चढवायचा ठीक आहे तुमच्याकडे बघून केलं तरच इकडे काय असं केलं तर तिथे करायचं नाही तुमच्याकडे बघून असं केलं तुमचं माझं नातं नवरा बायको सारखं तुम्ही नवरा मी बायको हा पाचोऱ्यात आलोय पण साऊंड चुकला तर मग काय खरं नाही हा 1 तास नुसतं युद्ध विचार मंचावरचे एकदम शांत बसायचं व्यवस्थित बसायचं मोबाईल वगैरे आला बघायचं नाही मुलांचं लक्ष तुमच्याकडे असतं हा आणि आता पोरांना सगळ्या सूचना ग्राउंड या लेखी आल्या घ्या लवकर बरोबर घ्या कुठलाही मुलगा दंगा करणार नाही चिंगम खाणार नाही तोंड असं चगळत बसणार नाही चिंगम खाणं म्हणजे भविष्यामध्ये तोंडामध्ये विमल मावा गुटखा टाकणं म्हणून पालकांना विनंती करतोय पोरग चिंगम खात असेल तर लय कौतुकानं पोराकडे बघू नका कानाखाली आवाज काढा कारण ज्या वेळेला त्याची मानसिकता तोंड हलवण्याची 15-20 मिनिटं अर्धा तास होते ते पोरग वयाच्या 14व्या-15व्या वर्षी 100% तोंडामध्ये गुटखा मावा टाकणार त्यामुळं पहिल्यांदा हे षडयंत्र आहे तुमच्या पोराच्या हातामध्ये चिंगम दिलंय चगळायला त्यामुळं त्याला एक आलं लक्षात त्यामुळे कोणी चिंगम खायचं नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये मी सांगतोय आय एम नॉट अ टीचर मी शिक्षक नाही शिक्षकांना नियम आहेत शिक्षकांना बंधन आहेत आमच्या मुलाला मारायचं नाही आई बापानं नियम घालून दिलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा नियम आहे मुलांना मारायचं नाही बापापेक्षा आईचा लय लाड आहे नवसाचं कार्ट आहे 4 वर्ष पोटाला नव्हतं गावदेवीला नवस केलं वटवागुळ माझ्या पदरामध्ये पडलं ऐक आलं का लक्षात चड्डी काढता येत नाही शिंबूड काढता येत नाही शीला गेलं तर आम्हीच धुतो पण आजीच्या लाडाचं आलं का लक्षात त्यामुळं आमच्या नवसाच्या दिवट्याला याचा इकडं असा इकडं पाहिजे या आमच्या नवसाच्या दिवट्याला अजिबात हात लावायचा नाही आणि एखाद्या शिक्षकानं एखाद्या शिक्षकानं थोडा जरी हात लावला तर लगेच कार्ट्यानं पळत घराकडे जाता त्या मम्मीला 1-2 करून सांगता मम्मी तुझ्यापेक्षा हुशार लगेच फेरेन लवली लावून पाऊंड्स पावडर थापून तारा एखाद्या स्कूटीवर बसून त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला काय मी शिक्षक नाही जर कोणी दंगा केला मध्येच बोल याला डिवस त्याला डिवस मित्राच्या मांडीवर असं झोप पाठीमागणं त्याला हे कर मध्येच हसायचं याला डिवस खालून दगड उचल त्याला मार असं जर मला काय दिसलं पोरानं तिथं येणार एका रबाटा कळतोय का महाराष्ट्राचा अस्सल शब्द आहे एका रबाड्यात पोरानं चडीवली जागेवर काल बारामतीला कार्यक्रम होता एकाला संध्याकाळी 6 वाजता रपाटा पडला त्याला बोनस मिळाला दिवाळीचा उशिरा बोनस मिळाला पुढून ओली आणि मागून झेंडवासारखी पिवळी त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायचं अजिबात मला दंगा चालत नाही चला सगळ्या आलेल्या माता भगिनी माता बालक आलेले सगळे माता बालक जरा हात वर करा माता बालक सगळे माता बालक क्या बात आहे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदारात टाळ्या वाजवा माझं नाव लक्षात घ्या तुम्ही सुद्धा आता ही जी लहान लेकरं जरा मी बघतोय तुमच्याकडे 1-2 वर्षाची 4 वर्षाची जे घेऊन आलाय निदान आजच्या दिवशी तरी त्या बापाकडे ठेवून यायला पाहिजे होतं पण घेऊन आलाय उचलून चल र गण्या चल र शिवण्या तू हगला का तू मुतला का आणि ते कार्टमन घरात न गप येत हिता आल्यावर मम्मी घरला चल मम्मी शिला आलं आता ते जर कार्ट रडायला लागलं तर त्या मातेनं एवढं मोठं आपलं हे ग्राउंड आहे प्रांगण आहे जरासं फिरवून आणायचं शांतपणे बसायचं त्या मुलाला तिथं चिमटं काढत बसायचं
करायचं नाही. असाच आहेस, बाच्याच वळणावर गेला, तुझं खानदानच असलं, तुझा चुलता तर नको झालाय, तुझा आजा तर कसा दिसतोय मसोबासारखा. अजिबात असलं काय करायचं नाही. आणि काल तर एका मातेनं वर्ण पदर टाकलाय आणि आतनं त्या पोराला ढुस द्या लागल्या. अजिबात असलं काय इथं माझ्या समोर करायचं नाही. आणि शेजारणीनं तिच्याकडे बघून, तिला विनंती आहे, तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलं, माझ्याकडे रडलं, माझं नाही रडलं, चिंगीचं रडलं, गंगीचं रडलं, रमीचं रडलं. तुझं तर एवढं नालाय काय, अर्धी शाळा आमची तुझ्या कार्ट्यानं बाद केली. 4 शिक्षकांना मूळ व्याध झाला, 2घांना BP झाला, एकाला साखर झाली. एक रोज आमच्या साहेबाच्याकडे जाते, माझी बदली करा, दुसऱ्या संस्थेत माझी बदली करा. त्यामुळे तुझं काय कार्ट लय चांगलं असं नाही. सगळ्यांनी शांत बसायचं. काही विषय हसायचे आहेत, आलं हसायला बिंदास हसायचं. हसायला काही पैसे द्यावे लागतात का? नाही, आलं हसायचं, व्यक्त व्हायचं, बिंदास हसा. जे काही पैसे द्यायचे, माझ्या प्रतिभाताईनं मला परवाच पैसे दिले, माझ्या अकाउंटला पडले, माझ्या बायकोनं खर्चून पण टाकले. त्यामुळे तुम्ही काळजी करायला नाही. आलं हसायला, किडलेली दातात दिसली तरी चालत्यात. हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडं, पण तुम्ही आनंदात घराकडे जायचं. आलं लक्षात? काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात. काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात. याचा आवाज काय येत नाही रे बाळा? मॉनिटरचा मागून आवाज वाढवलेस का बघ? आवाज पाहिजे कडक तलवारी सारखा. काही विषय टाळ्या द्याव्याशी वाटतात. आलं का लक्षात? जर आता टाळी द्यावीशी वाटली, शेजारणीनं नाही वाजवली, मी कशी वाजवू, मी नाही वाजवली, तिनं कशी वाजवू, अजिबात नाही. आलं म्हणा, टाळ्यामुळं मला प्रोत्साहन मिळो. मी रोज तुमच्या आशीर्वादानं हजारो टाळ्या महाराष्ट्राच्या मातीत घेतो, पण टाळ्या वाजवल्यामुळे स्वतःचं मन आणि शरीर अगदी निरोगी राहतं. लक्षात घ्या. वाजवा स्वतःसाठी टाळ्या, एकदा कडकडून वाजवा. क्या बात आहे. चला. आता काही विषय भावनिक आहे. डोळ्यामध्ये पाणी येतं. आता माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, शेजारणीच्या डोळ्यात पाणी आलं, ट्रिबल शार्प करायचा. माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, शेजारणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग मी कसं रडून, ती कशी रडून, तिच्याकडे बघून हसू, अजिबात असलं काय करायचं नाही. हे बघ, पाय दुखायला लागला, गुडघा दुखायला लागला, दुखला दुखू दे. कारण आपल्या आई बापानं आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदलले, पाठीचा कणा मोडला, पण वाघासारखा बाप आपल्यासाठी लढला. लक्षात घ्या. आई बापानं आपल्या किडन्या विकल्या. एका बापानं 12वी नंतर मुलाला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता, पैसे नव्हते. बापानं आपला आयुष्य धाब्यावरती लावलं, आपली एक किडनी विकली आणि मुलाला प्रवेश मिळवून दिला. 4 वर्षानंतर बाप जेव्हा ICU मध्ये होता, तेव्हा माझ्या बापाची एक किडनी गेली कुठं. त्यावेळेला डोळ्यात पाणी आणून त्याच डॉक्टरने सांगितलं होतं, आम्हीच ती किडनी एकाला विकली होती. असा आई बाप सांगायला मी तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळं मला तहान लागली. भर 12च्या उन्हात आपला बाप तापलेला आहे. कितीतरी वेळेला तहानेनं मेलेला आहे, तरी सुद्धा तुमच्यासाठी लढलेला आहे, झटलेला आहे. उगाच पाणी काढ, पी, असलं काही करायचं नाही. येणारा 1 तास सगळ्यांनी अतिशय शांत बने. रील बनवणारे कोण कोण आहेत का? कोण मुलं आहेत का रील बनवणारी? तुम्ही बाबांना कुठेही तुम्हाला फिरायला परवानगी आहे. सगळीकडे तुम्ही कुठेही फिरू शकता, फक्त ते स्टिक वगैरे माझ्या तांगड्या बिंगड्यात काय घालायची नाही. काल एकानं मोबाईलची स्टिक खुर्चीच्या खालनं घातली, सापासारखी आली, कालच मारत होतो. चुकून वाचलो. बायको सारखा अचानक पुढे यायचं नाही, सांगून यायचं नाही तर भीती वाटते. चला, सगळ्यांनी सब मंगल सब आनंद आहे. शिपाई मामा, जर कोण मुलं दंगा करायला लागली तर फक्त मी खुणवलं तर तिथे जाऊन त्यांना शांत करायचं. बस, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेबजी जाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब
म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई कमवा आणि शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौमेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाचे माते हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्व हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या लेकरानं, माझ्या लेकीनं, माझ्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या गुरुवर्यानं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले हे, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे एखादा नालायक हे बघ माझ्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड आणि पाटा घालून तिच्या शरीराच्या चिंधड्या करतो. आज हे 17-18 वर्षाचा बोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेता आपल्या हत्तीसारख्या बापाला लाचार करता. का बोरानं? कारण लक्षात घ्या, तुमच्या मधला माणूस कुठेतर हरवत चालला. मार्कांचे ढीग आम्ही रचले, पण आई बाप आणि संस्कार आम्ही पायाखाली घेऊ लागलो. ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला. हे माझ्या लेकरा, ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या काळजावरती पेरून घ्या माझ्या लेकरानं. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा पोरानं. मग या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? आज ही माझी पोरं व्यसनाच्या या विळख्यामध्ये का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या लेकरा, तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला, त्या आईसाठी मी काय केलं. आणि ज्या बापाने मला जन्म दिला, त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखाला बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पुराणं या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं.
आणि ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आपल्या कानावरती येतील माझ्या लेकरांना आपल्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवाने, या क्रांतिकारकाने, या समाज सुधारकाने फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे. हे आई बापाची पुण्याई, एवढं सुंदर आम्हाला शरीर मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत असा जय जयकार झाला पाहिजे. एक हा सारा आसमंत नव्हे तर या शाळेच्या भिंती गहिवरून उठल्या पाहिजेत. पोरानं, आमचा सगळ्यात मोठा गैरसमज काय? आम्ही शाळेला जातो कारण मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, अधिकारी व्हायचंय, वैज्ञानिक व्हायचंय, उद्योजक व्हायचंय. पोरा, एक या शाळेच्या 4 भिंती फक्त डॉक्टर आणि इंजिनियर आम्हाला देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होते. तो माणूस आज कुठेतर जागा झाला पाहिजे. प्रत्येकानं आपल्या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, चेहऱ्यावरती तेज, माझ्या आऊजी जाऊच्या चेहऱ्यावरचं, सावित्रीबाईच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्या चेहऱ्यावर घ्यायचं आणि दोन्ही हात उंच करत बेंबीच्या देण्यापासून जय जयकार झाला पाहिजे. अखंड जळगाव जिल्ह्यानं नाही, महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कणा ताठ. हा, चला, झाडाखाली उभी राहिलेली कार्ट्यानं तुम्ही काय साखरपुड्याला आलाय काय? का लग्नाला आलाय? सगळ्यांनी जय जयकार करायचा. चला, सगळे या मैदानात जे जे ऐकतात त्या सगळ्यांनी, जे जो ज्याने या देशामध्ये जन्म घेतला, सगळ्यांनी जय जयकार. पाठीचा कणा ताठ जोरात करायचा. ए लेकरा, तू इकडे येऊन सगळीकडे घेतलंस तरी चालतंय, सगळीकडे फिरू शकतोयस तू. हा, ये इकडे आत ये, भिवू नको. हा, एकदम मस्त घे, दिल खतरनाक बनव. हा, चला, बोला. आता 1 मिनिट थांबा. 2 पॉइंट इक्विलायझर सोडा, इक्विलायझर 2 पॉइंट सोडायचं बघू. हॅलो हॅलो, बस. हा कायम ठेवा आता. हा, चला, याच्या फक्त आडवं यायचं नाही, हे माझा जीव आहे. हा, चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवन सूत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा आता एकमेकीच्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे बघा. बघा कसं चेहऱ्यावर तेज आलं. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीसा, काय उपयोग झाला का? पोतो पाऊंड पावडर मारलीसा, आणि हळूच घेऊन बहिणीची लावली. डुकार ते टुकारच राहिलं, काय गोर झालं नाही. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावाला कसं तेज आलं. आता सगळ्या माझ्या लेकीला, सगळ्या माझ्या लेकी टना उड्या मारत आज घराकडे जायचं. एकदम रोज जाता, पण कसं जाता? पाठीवर दप्तर, त्यात शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात मैत्रिणींची चर्चा. यांना काय शिकवा येत नाही, ह्याचं काही गणित कळत नाही, त्या मॅडम तर मध्येच येतात आणि फुसफुस करतात. आणि मुख्याध्यापक तर बाई कसलं काय काय करतात. आणि त्यात परत आणि हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला कालच पाठवला. येऊन त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं. काल ते मेलं, त्याला गॅस्ट्रो झाला, गॅस्ट्रो गेलं ते मेलं. आता ते कार्ट तुझ्याकडे येत नसतं बघ. पण माझ्या लेकीनं आज तसं करायचं नाही. आज माझ्या सगळ्या लेकीने टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आली, मम्मीकडे पाहिजे नाच करायचं. मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा पुढे आला, धरायचा पपड्या, आय लव्ह यू म्हणायचं, मग करायचा. आई बाबानं पहिला फोन केला पाहिजे, शाळेमध्ये नेमकं घडलं काय. एवढ्या आनंदात तुम्ही जायचं. आणि सगळ्या मातानं, तुम्ही सुद्धा, माझ्या सगळ्या माता पालक आणि माझ्या सगळ्या गुरु माऊली शिक्षिका, तुम्ही सुद्धा आनंदानं टना उड्या मारत घराकडे जायचं. कारण तुम्ही आनंदी तर कुटुंब आनंदी, आणि कुटुंबाने तर देश आनंदी. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर सासू पुढं आले, कसं करता खरं सांगा. सासूला कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनीसारखं फुसफुस करता. नवऱ्याकडे बघून बोटा मोडता, म्हातारी माझ्या बोकंडी आणून ठेवली. काय करता? आज तसं करायचं नाही. आज
सगळ्या मातांनी टाना 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 उड्या मारत घराकडे जायचं. सासू पुढं आले, सासूकडे बघायचं आणि आज करायचं. आत्या माग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडलेले आहे. जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घेऊन टाकायचा. आत्या मग 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 करायचं. म्हातारीनं पहिला तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे. बाबा लवकर इकडे ये, तुझी बायको शाळेत गेलते. त्या दामीनं ग्रुपनं काहीतरी ठेवलं होतं. आल्यापासून माझा एक गाल सुजवलाय, दुसरा गाल बाकी आहे. सगळी लिपस्टिक माझ्या गालाला लागली. लवकर ये, पौर्णिमा संपून 2 दिवस झालं. आज हिच्या अंगात आले. हा नवरा आला. नवऱ्याकडे बाहेर नाच करायचं. येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचं. नवरा तर कोलांटी उडवी मारून पडला पाहिजे. आणि आमच्या प्रतिभाताईनं सगळ्या दामिनी ग्रुपला म्हणाला पाहिजे, महिन्यातनं एकदा असलं काहीतरी घे जावा. आमच्या घरामध्ये आज आनंदी आनंद आहे, लक्षात घ्या. एवढ्या आनंदात सगळ्या मातांनो तुम्ही घरी जायचं. आणि तुम्हाला सांगू का, हे या जगातला सगळ्यात श्रीमंत आणि आनंदी माणूस कोण असाल? या ब्रह्मांडाला मी नेहमी सांगतो, हा वसंत अंगारे. 20-20 हजार प्रेक्षक भर उन्हात माझ्या समोर असतं. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या आणि माझ्या लेकीनं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1 ते 4ची कार्टी, इयत्ता 1 ते 4ची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय थरथरायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली. शिक्षकांच्या तोंडाला तर भेस आणला या कार्ट्याने. शिक्षक घड्याळ लावून बसतंय, कार्ट घरला कधी जातंय. आणि घरात आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातंय. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असं नटून थटून हातामध्ये अंगठ्या घालून असा मी बसलेलो होतो. आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1 ते 4चं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. हा लहान गट मोठा गट म्हणल्यानंतर माझं पाय थरथर कापायला लागलं. मी मॅडमना म्हणलं, माऊली जरा माझ्या जवळ ये. म्हणलं पाहिजे तर आजचं मानधन तुला देतो, पण एक काम कर, एक बस घेऊन ये. त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या जवळ बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढं बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मागं म्हणल्यानंतर मी पण थोडा विचार केला. म्हणलं ठीक आहे बसवा, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला मेला. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, बसा आता ओरडत, संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या लेकरांना आज घरी जायचं. सोशल मीडियावरती फक्त वसंत अंगारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ थैथै नाचत येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली जाऊन बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट बाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून भेद हळूच मागं हात लावला. बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळे केलं आणि त्या कार्ट्याला म्हणलं, नालाय का कुठं फाटल्या? तर कार्ट मला खालनं म्हणतोय, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असली माझ्या राष्ट्राची माझी प्रेमळ कार्टी. एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं माईक हातात असलेलं माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यावर मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे. वा मला खूप छान वाटलं. लेकराकडे बघितलं, गाडीजवळ उभी असलेली खाली बसा रे,
मला खूप छान वाटलं. लेकराकडे बघितलं, जरा मिशीला हात लावला आणि लेकराला म्हणलं, काय रे माझ्या पिल्ल्या. पिल्ल्या म्हणायचं अवकाश. कार्ट खाल्लंच वरडलं. हे बॉब जरा इकडे ये म्हणलं. त्याच्या आईने त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलं. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा आपल्याला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे. तर ती माता मला म्हणाली, दादी हा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 4 तास परत त्या कारठ्याकडे मी काही बघितलं. माझ्या लेकरानं, हा होता विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण मनाचं मनोरंजन करायला मी आज तुझ्या समोर उभा आहे का? नाही माझ्या लेकरा. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, या अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवड्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवड्या कळ्या. कोणत्या कवड्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली आहे, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आज येता 9वीतले लेक आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालली. 16-17 वर्षाच्या पोराच्या खिशामध्ये आज आम्हाला गांजा सापडू लागली. आई बाप टाचा घासून मरू लागला. व्यसनाच्या विळख्यामध्ये आणि या सोशल मीडियाच्या आणि या मोबाईलच्या विळख्यामध्ये माझं लेकरू अडकलं. का पोरानं? तर आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. वसंत हंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणाय? वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता का म्हणाय? आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणके टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. पोरी, आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, माझ्या लेकरानं आज एक काम करायचं, आज घरी जायचं माझ्या लेकरा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, माझ्या लेकरांनो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुला माझ्या लेकी सांगतो बघ, तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो, ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला, आज घरी जायचं माझ्या लेकरा. त्या बिचारा गरीब आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आहे 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या घरी. 9 महिने 9 दिवस आई ज्या वेळेला तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतेस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या. पोरांनो, हा प्रश्न बघता तुम्ही तुमच्या आईला विचारा, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण 9 महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. पुरी, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. गेली 9 महिने साहेब त्या लेकराला या उदरामध्ये मी ठेवलं.
गेली 9 महिने प्रत्येक क्षणाला मी त्या लेकराची वाट बघते साहेब. कधी एकदाच माझं लेकरू माझ्या उदरातून या तळ हातावरती येतं आणि कधी एकदाची मी त्याला डोळं भरून पाहते साहेब. ते लेकरू मला नाही दिसलं तरी चालेल, पण त्या लेकराचा जीव मात्र वाचला पाहिजे. पुराणं, याच आईला तुम्ही एका वाक्यात सांगता तुला काय कळतं ग? मॉम, यू डोंट नो एनिथिंग, जस्ट कीप क्वाइट. त्या माऊलीला सगळं काय कळतं माझ्या लेकरानो, म्हणून 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं. पुराणो, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे माझ्या लेकरानं, या आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच आई बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो. म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ माझ्या पोरी. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ. आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरी तुला सांगून जातो बघ. बघ, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, नालायक, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव साला आई आहे. पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल आणि टाहो फोडून गावात जर कोण ओरडून मला पोरग झालं म्हणून सांगितलं असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरानो, हा बाप आज टाचा घासू लागला. ही आई आज पोलीस स्टेशनला उभं राहू लागली. तुझा बाप पोलीस स्टेशनच्या चौकीमध्ये नाक घासू लागला. हरामखोरानो तुमच्यामुळं. म्हणून आज बाग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेड भाड तुका म्हणे सान थोर. अजिबात मी कोणाला भीत नसतो बघ. सत्य वास्तव तुझ्या काळजामध्ये पेरून जातो बघ पोरी. बघ माझ्या लेकी, तू तुझी ओळख विसरलीस बघ माझ्या लेकरा. आई बापानं दिलेली ओळख, आई बापानं दिलेली ओळख तू विसरलीस बघ. या महामानवाने दिलेली तुला ओळख विसरलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला पोरी. तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला. तुझ्या डोक्यामध्ये दगड घालू लागला. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. तो हरामी. कारण पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ. तुला तुझी ओळख तयार करून देतो आज बाबासाहेबांच्या समोर. तुला तुझी ओळख तयार करून देतो बाबासाहेबांच्या समोर. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडा होता. अंगावरती एक लुगडा होता. एवढीच त्याची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता. दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढे वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते. आणि समोर बसलेल्या त्या झाली की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. माझ्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून या राष्ट्राच्या रस्त्यावर असंख्य माझ्या फातिमा दिसू लागल्या. हे बोरे, ती सावित्री माय आणि ती माझी फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, साला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. कुठला तर मोडका तोडका मोबाईल तुला द्यावा आणि 20 वर्षाच्या आई बाबाने तुला तळ हाताच्या फोडासारखं
जपला त्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं. तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा पोरी, तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं पोरी, तुझे शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त नाहीस का पोरी तू? छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. शील सत्यप्रियता शस्त्रप्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाकचातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. जीव गेला तरी चालेल. ट्रिबल शॉट करून जरा आवाज दे रे. ऐक, जीव गेला तरी चालेल बाग. आई बापाची मान सुद्धा का म्हणाय, आई बापाची मान सुद्धा का म्हणाय बाग. ए पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली, नीट ऐका रे माझ्या लेकरानं. ऐक, नंतर घरात बसून आरामशीर मला ट्रोल करायचं माझ्या आई बहिणींची. ऐक, सगळे आबरू काढायची नालायकानं, पण नीट ऐका आता. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट ठोकला पोरा. ऐक, बाप सांगतो पोरग माझ्या पोटाला आला, आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकतं, आई बापानं फक्त मोबाईल नाही दिला म्हणून ते पोरग ज्या वेळेला आत्महत्या करतं, त्या बापानं जगायचं कसं रे पोरानो. कोणतं 2 कवडीचा बेगडी नायक पडद्यावरती येऊन तुम्हाला सांगतो विमल खाऊ गुटखा खाओ 3 पत्ती रमी खेलो, आणि तो बाप सांगतो पोरा निर्व्यसनी राहायचंय कारण तू वाघ आहेस, आणि तो बाप हरतो. तुम्ही त्या बापाला पायाखाली घेता. हे ऐक रा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजाचा. संभाजी राजांना काही तर झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. एक असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळे रक्त टाप टाप गळत आहे, आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणों में रहा. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. पोरानं, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? व्यसनाच्या विळख्यामध्ये आम्ही अडकू लागलो. अरे मावा आणि गुटखा खाऊन तुझा आता गाल कापायचा असतो पोरा. तुला मावा आणि गुटखा खा म्हणून सांगणारे, तुला मावा आणि गुटखा खा म्हणून सांगणारे लक्षात घे, त्यांच्या चपलाजवळ सुद्धा आपल्याला किंमत नाही पोरा. या क्षणाला आज शपथ घ्यायची, एकही पोरगा व्यसनाच्या कुठल्या विळख्यामध्ये अडकणार नाही ना आपल्या मित्राला व्यसन करू देणार नाही पोरा. लक्षात घे, उद्याचा भारत तू आहेस, आई बापाची शान, या राष्ट्राचा अभिमान. ए पोरीनो, अजिबात मध्ये असं उठायचं नाही का? खाली बसा. तुमचे नखरे मला चालणार नाही ना, तुम्हाला सांगतोय. इथं काय पिकनिकला आला नाही, नालाय का ना तुम्ही? चालणार नाही मला. माग कोण बोलतय? आवाज नाही पाहिजे माझ्या कानावर, कर्र होतो मला. इथं काय गंमत करायला आलो नाही. मध्येच उठण जा, काय साखरपुड्याला आलं काय थोबाड फोडी मी कोण असतात. शांत राहायचा. आईला पहिला प्रश्न विचारलास ना ग पोरी? त्याच माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, तुझ्या आयुष्याचा संघर्ष, या राष्ट्राची परंपरा, सगळी संत परंपरा, अध्यात्म, सगळं काही या प्रश्नाच्या तळाला लपलेलं आहे पोरी. कारण त्या आईला का दुसरा प्रश्न विचारायचा? 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ पोरा. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला एका क्षणात कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादंच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनं. आज पळत पळत जायचं पोरा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तो तुझ्या माहेरी जात होतीस आई.
आई का 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. ही आई, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येईल? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येईल? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. आंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. हक्का हक्का करत तिच्या मागं पुढं पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो फाटक्या कपड्यावरचा बाप हे तिच्या डोळ्यासमोर दिसल. अंगावरती एकच लुगडा आहे, 25 ठिकाणी फाटलेला आहे, 50 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती बाई माऊली, तिची आई तिच्या डोळ्यासमोर दिसल. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणेल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझं वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी हे आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी तुझे माझ्या माहेरी जात नाही बघ. कारण आहे बघ पोरी त्याला, कारण आहे बघ पोरी त्याला, कारण आहे बघ पोरी त्याला. हा 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बाग, तुझ्या बापाचा हात धरण मी माझ्या सासरी आली बाग. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नव्हती हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं आईला मी बोलत होती, बापाला तर 2-2 महिने बापा बरोबर मी बोलत नव्हती. आय हेट यू पप्पा असं मी म्हणत होते. पण आता उठल्या उठल्या आई बाप दिसत नाही, पोटामध्ये माझ्या गोळा येतो. हो, माझी आई मला लहानपणी म्हणायची, अगं माझ्या आई बाबाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो. मी आईला नेहमी विचारायची, आई पोटात गोळा कसा येतो ग? कळालं हो, मला आता कळालं. उठल्या उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही, खरंच माझ्या पोटामध्ये गोळा येतो. जाऊ का हो, एकदा आईला डोळं भरून बघून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत, सांगा ना हो. हे पोरी, माझ्या डोळ्यातल्या अश्राने माझा हंबरडा बाहल. तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हो पोरी, एसटीपुरतच पैसा ठेवत होता ग. कारण हे पोरी, बघ आता तुझ्या बापाचा हा बांगला, हे आता तुझ्या बापाचा हा बांगला बघू नको पोरी. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे तुझा बाप एसटीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा, नको रडू, जा जा, पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे पोहे, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. लग्नानंतर मी एकटी पडली होती बघ, काय करावं मला कळत नव्हतं बघ. हे तुझ्या बापाकडून एसटीपुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कडकडून कधी एकदाची मी मिठी मारते. अक्का अक्का करत ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते आणि कधी एकदाचा त्याच्या गालाचा मुका घेत त्याला सांगते, बाळा नशिबवान आहेस, आयुष्यभर आई बापा जवळ राहणार, आई बापाला त्रास देऊ नको. हे बोले, तुझ्या बापाकडून एसटीपुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते बघ, एसटी मध्ये मी बसत होते बघ, एसटी माझ्या माहेरी येत होते बघ, एसटी तर खाली मी उतरत होते बघ, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचा मला अंगण दिसायचं बोरे आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी
माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा मला उद्या हे पाहिजे, आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय का मी हसून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलायस की रे, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातायस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा उपाशी बाप, नुकताच कामावरून शेतातून एखाद्या कंपनीतून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं. हे कोण बोलतोय रे? एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पुरी. सगळी नाते आयुष्यभर असतात ग सोबत, पण ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने धावत होती. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर घराच्या समर्थ ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पुरी. हे माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत माझ्या हातातल्या पिशव्या आबाच्या हातात देत मी म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा. आबा डोळ्यासमोर तुम्हीच दिसता, स्वप्नामध्ये तुम्हीच येता म्हणून तुम्हाला बघायला आली आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घे. अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपली, पोर आले की आपली. हे पळ बाहेर, गंमत आले ग, कोणाची वाट बघत होतीस ग, ये लवकर. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. ज्या क्षणाला माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडत होती, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, हे पोरी चल घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्यासाठी झुरणारा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पोरी. चल घरात आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला बनव पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गे, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे,
घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली अब्बू, मेरा अब्बू घर से बाहेर नाही आता. माझ्या हातातल्या पिशव्या माझा बाप आता घेत नाही पुरी, आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशी आहेस ग पुरी. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, हे माझ्या लेकरं, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी. काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं जिवंतपणे एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पोरी. कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, हात जोडून आज बाबासाहेबांच्या समोर, छत्रपतींच्या समोर आज अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान संचालित मराठा महिला दामिनी संघ पाचोरा आयोजित या व्याख्यानामध्ये नव्हे तर या परिवर्तनामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा तुझ्या काळजावरती पेरतो. मी तर थांबतो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कारट्या पोटाला अगोदर काहीतरी खान, मग कुठं बोंबलत जायचं तिकडे जा, तुझ्यासाठी मी पण उपाशी आहे की सकाळपासून. हा आवाज आपल्याला स्वयंपाक घरातून कधीच
कधीच येत नसतो. पोरांनो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, प्रचंड मोठा अधिकारी व्हाल, लाखो आणि करोडो रुपये तुम्ही कमवाल पोरांनो. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. हे पण हा आई बापा मला कळालं नाही. हे पुरी कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का ग? 100 भेगा पडलेत बघ, 100 भेगा आहे, 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला पुरी, 100 भेगा. हे पण तुझ्या टाचला एक भेग सुद्धा पडू दिली नाही बघ. पाटेच्या थंडीमध्ये तुझा बाप हे पुरी जेव्हा तू कुठं तर झोपलेली असतेस ना ग, हे थंडीमध्ये आई जवळ अंगावर चादर घेऊन तू झोपलेली असतेस, तेव्हा त्याच थंडीमध्ये कुठल्या तर शेतात तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो पोरी, कुठं तर हमाली करत असतो, कुठं तर ऑफिस मध्ये ग रात्रपाळी करत असतो, कुठल्या तर कारखान्यामध्ये 24 तास उभा असतो साला. कारण माझं लेकरू, माझी लेक. आणि तुम्ही त्याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला, हातामध्ये मोबाईल घेऊन 24 तास. का ग लेक पोरी, मोबाईल जास्त बघू नको, डोळ्याला त्रास होईल. पप्पा यू जस्ट कीप क्वाइट. आई बापाच्या तोंडावर थुंकतात रात्रभर, कुठल्या तर हरामी बरोबर चॅटिंग करत बसतात. का ग पोरीनो, काय चूक आहे आई बापाची? हा अगं मोबाईल मागितल्या पळत गेला की ग तुझा बाप. अगं व्याजानं 10,000 काढलं पोरी. खरं सांगतो बघ, 15,000 बापाकडे होतं, 10,000 कमी पडत होतं साला, व्याजानं काढलं. तुझ्या हातात मोबाईल आणून दिला आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर कुत्रा येतो सरळ बापाच्या तोंडावर थुंकून साला बापाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचून घेऊन जाताना लाज नाही वाटत पोरीनो? का गा ए पोरा, IPLच्या राना मोजत बसलास नालाय का? यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या, हा असा तो तसा, यानं एवढे करोड रुपये घेतले, त्यांच्यासाठी टाळ्या काय वाजवता, रात्रभर फटाके काय फोडता. आणि तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या आई बापानं या पाचरेच्या रस्त्यावर किती रना काढल्या पोरा, याचा हिसाब ठेवलास कारण आलाय का? कधी बापाच्या गालावरून हात फिरवलास का? पप्पा आय लव्ह यू म्हणून कधी बापाच्या गालाचा मुका घेतलास का रे? तुझ्या अंगावर जे आज कपडे आणि अंडरवेअर पायात चप्पल आहे ते फक्त तुझ्या आई बापामुळे नालाय का? कोणीतरी बेगडी येतो विमल खाव म्हणून सांगतो, ते तुमचे आदर्श झाले. गांजा तुमच्या हातामध्ये देऊ लागले, हा दारूचे ग्लास कसे रिचवायचे तुम्हाला ते सांगू लागले, खोटी प्रेम कशी करायची तुम्हाला ते सांगू लागले, आणि ते तुमचा आदर्श झाले. आणि आज हा वसंत अंकारे व्यसनमुक्त झाला पाहिजे माझा देश म्हणून फिरतो. नालायकानो, मला ट्रोल करताना माझ्या लेकीला उचलण्याची वार्ता करता. किती पोरी, एक लेख माझी नाही रे, या राष्ट्राची प्रत्येक लेख माझ्या साल्या तुझ्या छताडावर नाचायला लावणार, त्यांना त्याच्या मनगटात ताकद भरणार, तुझा बाजार 2 वर्षात उठवणार या राष्ट्रातून. नालायका आज पळत घरी जायचं, थांबतो इथं फक्त. ओनली 10 minutes I want, because I am not talking with your ears, I am talking with your heart. This is not a lecture, this is the transformation of your life. बस खूप झाला आता. चला घरामध्ये शिरून हरामखोर कुत्री आमच्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालू लागली, हा प्रेमाच्या नावाखाली. आज पळत घरी जायचं. माँ को 2 सवाल पूछे थे, आज माँ को कोई सवाल नहीं पूछना है, माँ के साथ आज बात ही नहीं करनी है, सिर्फ इंतजार करना है अपने बाप का. बस टुडे यू हैव टू वेट फॉर योर फादर.
आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल संध्याकाळी 9 वाजता 10 वाजता 11 वाजता एकच काम करायचं, सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी चळमट तोडून टाकायची, पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला खडखडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, तुझ्या मैत्रिणी काय, तुला काय हवं का माझ्या लेकरा, तुझा भाऊ काय बोलला का सांग, नालायकाची चमडीच लोळवतो, माझ्या दीदीला त्रास देतो. त्यावेळेला बाबाला कडकडत मिठी मारत बाबाला सांगायचं, बाबा मला कोणी काय नाही बोललं, बापा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप काढायला होता पप्पा. आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. आणि जसं पप्पा तुम्ही येत होता कडकडून तुम्हाला मी मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, तुम्ही मला उचलून आनंदानं हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहे. अगदी वाघासारखी, वाघिणीसारखी, राणीसारखी, परीसारखी मी तुमच्या हातात येत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. यू नो पप्पा आप घर से जाते और माँ मुझे बहुत डांटती है, माँ मुझे मारती है, आप मुझे कहते थे चलो चलो हम दोनों मिलके तुम्हारी माँ को आज मारेंगे, चलो चलो चलो. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी माझ्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता. पप्पा माझा घोडा म्हणून तुम्हाला मी अंगणभर फिरवत होती पप्पा. तुमच्या खांद्यावर मी बसत होती पप्पा. पप्पा पोतं म्हणून तुमच्या पाठीवरून मी फिरत होती पप्पा. मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते बाप्पा, पण तुमच्या समोर येत नाही बाप्पा. मी तुमचा तिरस्कार करते. पण आज गेली होती पप्पा शाळेमध्ये, एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. आज पळत घरी जायचं. इथं बसलेल्या प्रत्येकानं घरी पळत जायचं. आपल्या आई बापाला एक कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधी तर या तालुक्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं आणि 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत एखादा घास भरवत मला कोण म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बाग ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, जेव्हा तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानं, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या उचल, शर्ट चाल. अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय, पोरांना जे पाहिजे ते घेऊन द्यावं. माझ्या अंगावरचे दागिने काय कामाचे, पोरच आपली दागिना आहे तो, त्यांना जे हवं ते घेऊन द्या. हे पोरा, ती सगळी महागडी कपडे वस्तू तुझ्या होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं.
आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं, त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, हांबड बोडत आपल्या आईला म्हणतं, या आय गा. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला गाय, मला गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट कपडे रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. हे आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप रडू नको, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गप रडू नको. 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेऊया तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय मी शिकणार, आय मी मोठा होणार, मी एवढा पैसा कमवणार, आय एवढा पैसा कमवणार, प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, आय. हे पोरांनो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं. पोरांनो, तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू तुम्हाला कळाला का? आणि आता तुमच्या डोळ्यात आलेले हे अश्रू परिवर्तनाचे आहेत, कमजोरीचे भेकड नाहीत. पोरीनं रणचंडिका आहात, माझा संभाजी राजा तुम्ही, माझा भगतसिंग तुम्ही आहात. या अश्रूंच्या अग्नीमध्ये अस्तापून निघायचं, हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजेत. एक सोन्यासारखी चकाकी तुझ्या आयुष्याला, तुझ्या संस्कारांना आली पाहिजे. उद्याचं राष्ट्र म्हणजे तू आहेस बघ पुरी. हे घरदार मला माहिती नाही, कुटुंब मला माहिती नाही, हे राष्ट्रच माझं कुटुंब. आदेश आहे छत्रपतीचा, आदेश आहे माझ्या आऊजीचा, म्हणून फिरतोय पोरांना. आणि तुम्हाला खरं सांगू का, बापाला कधी बघायचा? ए पोरा खाली बस, त्याला उठू देऊ नका, 1-2-4 पोरीने त्याला जरा शांत करा. बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो, आणि मी तर थांबतो बघ पोरी. आता येऊन बाप बसलाय पाठीमागे, इकडे तिकडे, चला जाऊया. बाप ऐकायला जाऊया, माझ्यापेक्षा वेगळा बाप कसा असू शकतो? या बापाला बघू नका, शाळेची फी आणि सहीची फी 8-10 हजार भरायला येतो, त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता पोरानं कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं, आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं. पोरानो, त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप सांग पोरा, तुझा बाप तेव्हा मरतो जेव्हा तू बापाला पोलीस स्टेशनला उभं करतोस का? पोराकडे गांजा सापडली, पोरग दारू पिऊन सापडलं, रात्रीच्या 12 वाजता वाढदिवस साजरा करत होतं, पोरग सापडलं, पोरग दारू पिऊन गाडी चालवत होतं. काल 17 वर्षाचं पोरग, 18 वर्षाचं पोरग बारामतीचं रे अपघातात निघून गेलं. 4 दिवस झाला, आई अजून कोमात. नालायकानं तुम्ही निघून जाता आणि आई बाप टाचा घासतो. बिना लायसनची गाडी तुम्ही चालवता, नालायकानं दारू पिऊन गाडी चालवता, हमखोरानं. आणि तुम्हाला शिव्या द्यायच्या नाहीत, नाही तर ट्रोल करता. पोरांना मारतो म्हणून मला ट्रोल करता. नालायक. जीव गेला तरी चालेल, बापाला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जायचं नाही रे, हमखोरानं. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे, चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं, साला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाईल. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आलं तर तुझ्या आईला ते लय ओरडतंय, का ग का रडू नकोस बाग,
जेवढे दिवस आपल्या जवळ काय तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा आज घरी लवकर या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा. येऊ नो पप्पा, मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. मागच्या वेळी करपलेला होता, आता नाही करपला पप्पा. प्लीज कम पप्पा, आय वॉन्ट टू ईट विथ यू टुडे डिनर पप्पा. आय वॉन्ट टू टेक विथ यू पप्पा. प्लीज कम पप्पा. इफ यू विल कम लेट आय विल नॉट टेक माय डिनर टुडे पप्पा. आणि मी खरंच जर उशिरा आले तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला घरातल्या या अंतरुणावरती दिसायचं नाही. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100-200 रुपये देता का हो, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पप्पा मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आईला सांगू नका पप्पा. आई मला म्हणती बापानं तुझा लय लाड केला, बापाकडून तू लय पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसा, नको मला तुमचा पैसा. म्हणून माझ्या समोरून उगाच रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता कोणाला म्हणू, अगं आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी आईला सांगितलीत का? 200 काय होते? टेक 500 रुपीज माय डिअर, टेक 500 रुपीज, स्पेंड इट अँड कीप इट. सगळा लग्न मंडप रडत असतो तुझ्या लग्नानंतर. तुझी आई, तुझी आजी, तुझी मावशी सगळी रडत असतात, पण बाप मात्र तिथं हसत हसत फिरत असतो. ऐक, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही. ऐक, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे. पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तो मग दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा बोरी, जा बोरी, चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे साला. सगळा मंडप रडला आणि माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तर तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो, मी इथं थांबतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते लग्न मंडपामध्ये, तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याचं पैसे देतो, जेवणवाल्याचं पैसे देतो, वाजंत्रीवाल्यांचं पैसे देतो, बस्तवाल्याचं पैसे देतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरात तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि उशाला घेऊन रात्रभर अश्रून ओला चिंब करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी आई म्हणते आव सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचं पोतं या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, साला ड्रायव्हरचं काम करून आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. हॉटेलच्या बाहेर उभा राहून जो वॉचमनगिरी करतो, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. आपल्या लेकरांच्या साठी दुसऱ्याची संडास आणि गटारी साफ करतो, त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकराच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. जिवंतपणी ज्या बापाला तुम्ही मरण देता तो बाप, मेल्यानंतर जो बाप आपल्याला कळतो पण साला भिंतीवरचा बाप आपल्याला मिठीत घेत नाही साला तो बाप. पोरानो, आज शपथ घ्यायची, कोणी किती सांगू दे तुला विमल खा, माझ्यावर किती हमले होऊ देत, माझी काळजी करू नका. ते गांजा विकणारे, ते विमल विकणारे, ते किती षडयंत्र माझ्या समोर माझ्यासाठी रचू देत, माझ्या पाठीमागे छत्रपतींचे, बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचार आहेत, तुम्ही काळजी करू नका. पण आज शपथ घ्यायची बघ पोरा, व्यसन करायचं पण 2 तासात उतरणारं व्यसन षंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे, असं कर्तृत्वाचं व्यसन. बघ अंगावर वर्दी आहे, कसं वाघासारखे दिसतात हे बघ सगळे ही लोक, बघ कर्तृत्वाचं व्यसन आहे. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजाच्या बलिदानासारखं व्यसन साला 400 वर्ष होत आली, या दुनियेची नशा नाही उतरत. कोणी किती सांगू दे, मावा खा, विमल खा, गुटखा खा, नाही खायचं, चुकून व्यसन लागलं असेल चुकून दे, आजपासून ही वेळ परत नाही बघा आयुष्यात. बस ही लेख
शाळेपर्यंत सुरक्षित आली पाहिजे आणि घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे ही जिम्मेदारी तुझी, कारण छत्रपतींचा मावळा आहे तू, माझ्या बाबासाहेबांचं रक्त आहे तू, भगतसिंगांचे विचार आहे, राम प्रसाद बिस्मिल्ला देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, राम प्रसाद बिस्मिल इंग्रजांना म्हणतात अगला जन्म मुझे मेरी माँ के कोख से लेना है, वापस तुम्हारे साथ मेरी जंग वापस जारी रखनी है, राम प्रसाद बिस्मिल्ला। पुरी पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो, बाबाच्या पाठीमागं 2 फुटावर तुझी आई उभी आहे, सगळा अश्रूनं जमीन भिजवलेली आहे पोलीस स्टेशनची, बापाचा शर्ट भिजलाय, आईचा पदर भिजलाय, तुझा बाप हंबरून पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झाले कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगीच कधी परत आली नाही। हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा साला नालायक तुझ्या आयुष्यामध्ये येतो, सगळं काय तुला खोटं सांगतो, हे तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा सगळं काय तुला खोटं सांगतो, तुला मोबाईल देतो खोटा, एकाची गाडी दुसऱ्याचं घर दाखवतो, काय काय वाटेल ते करतो, हे आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज नाही का ग वाटत पोरीनं? का ग पोरी, हे प्रेम आहे का पोरी, मला सांग, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं पहिल्यांदा मला सांग, हे प्रेम आहे का? यासाठी माझ्या बाबासाहेबांनी तुला स्वातंत्र्य दिलं का? यासाठी माझ्या छत्रपतींनी तुला स्वातंत्र्य दिलं का? अगं गुलामगिरीमध्ये पुन्हा अडकण्यासाठी आणि तुझ्या शरीराचं तुकडं करून घेण्यासाठी जा पोलीस स्टेशनला आणि एकदा गायब झालेल्या लेकीची राष्ट्रातली यादी घेऊन ये पोरी, हे बघ हजारोनं पोहाच्या लेखी गायब झाल्या, कुठे गेल्या पोरी, गायब झाल्या, कुठे गेल्या? काल पुण्यामध्ये बाप येऊन रडत होता, सर 6 महिने झालं माझी लेक सापडेना, 6 महिने पोलीस स्टेशनला सर सगळे शोधतायत, त्यांच्या परीनं खूप ताकद लावली त्यांनी, पण साहेब सापडत नाही माझी पोरगी, गेल्या कुठं? तोडलं जाते तुम्हाला, कापलं जाते, हरामखोरानं जरा नीट ऐका, एवढं स्पष्ट कोण तुला सांगणार नाही, कारण तू माझी लेक आहे पोरी, बाबासाहेबांनी यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं, तर आलास कुठला कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्यासाठी पोरी। अगं 1 पेन बापाला मागत होतीस, 10 पेन बाप देत होता, एका चपलासाठी 50 दुकानं तुला फिरवत होता, आणि 1 ड्रेस घेऊन देण्यासाठी अर्धा मॉल खाली करत होता, मग तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात करल, कुणी सांगितलं ग तुला पोरी? आज कुठलाही बाप या राष्ट्रातला पोरगीला आवडत नाही तिथं स्थळ करून दिलं, मला दाखव उदाहरण, नाही ग पोरी नाही, तुला 50 वेळ विचारतो दीदी आवडलं का पोरग, तुला आवडलं का सांग, आपण करूया दीदी, त्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाता या हराम लोकांच्यासाठी 2 वर्षात तुला सोडून देते बघ पोरी, 6 महिन्यात एक हे आणि पोलीस स्टेशनला बाप आला, पोलीस सांगतात या लेट आले, जरा समजावून सांगूया, बाप म्हणतो दीदी माझ्यासाठी राहू दे, पोरग चांगला असतं दीदी, मी हो म्हणालो असतो दीदी, अगं सगळं घरदार विकलं ग दीदी, तुला डॉक्टर केलंय, आणि तुझी निवड काय, तुझी निवड काय? त्याच्या तोंडामध्ये मावा आहे बघ, वास येतोय तोंडाचा दीदी ग, ए दीदी मी कधी पान खाल्लं तर मला ओरडत होतीस की गण, हे काय केलंस का दीदी, चल ग असू दे, सगळ्या चुका पोटात घेतो, चल चांगलं अजून चांगलं पोरग बघू, तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही, कोण ओरडायला लागलाय? एका आईनं लोटांगण घातलं पोलीस स्टेशनला, कालच मला साहेबांनी सांगितलं, लोटांगण घातलं, दीदी घरला चल, तर ती पोरगी ही बाई कोण आहे ओळखत नाही म्हणून अशी उडी मारून निघून गेली, अरे 9 महिने इथं ठेवलंय की ग पोरी तुला, हे पोरा नालायका, अरे तुझ्या हातात मावा आला, गांजा आली, ड्रग्स आलं म्हणून रे ही कुत्री लागली घराघरात शिरायला, अरे मर्दासारखा मर्द तू, शंड ना मर्दासारखा मी व्हायला लागलो का रे? एकही पोरगा व्यसन करणार नाही, एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही, कुठलाही बाप तुमचं लग्न जबरदस्ती करत नाही पोरीनं, कधीच नाही, तुम्हाला विचारले, आणि असं जर कुठला बाप करत असेल जबरदस्ती, तुला आवडत नाही तिथं मला भेट, हा सगळा दामिनी ग्रुप हे सगळे तुमच्या पाठीशी आहेत, पण एकही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, कुठेही जाणार नाही निघून पोरीनो, घराघरामध्ये 3-3 वर्षाच्या लेखीवर माझ्या एके बाळाच्या डोक्यात दगड घातला गे, एकही पोरगी, मला पुढे लगेच जळगावला निघायचं आहे बघ, 1 वाजता मला तिथं उभं राहायचं आहे, अशीच तुझ्यासारख्या हजारो लेकरं बसलेत बघ, हे बघ तुला पण इथं तुझा बाप 1 मिनिटात दाखवून देतो, आणि मी इथं थांबतो बघ, 1 मिनिटात, जास्त वेळ मी घेत नाही बघ, इथं काही बाप आलेत का 10-15 आपल्या लेकीसाठी आलेले आहेत का, जरा लेकरांच्यासाठी जरा हात वरती करा, बिंदास हात वरती करा, आणि त्या सगळ्या बापाने जरा उभं राहा, जागेवर उभं राहा, बंधू जागेवर उभं राहा, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही, आणि त्या बापांना सगळ्या बापांना मी जरा विनंती करतो, या पुढे या, आज या जरा या खुर्च्या पाठीमागे घामावली ना,
जरासा या सगळे बंधू विचार मंचावर या, लेकरांच्या समोर या जरा लेकरांच्या समोर या. पोरानं एक माझे लेखे माझ्या पोरा, आज तुला तुझा बाप एका मिनिटामध्ये दाखवून देतो. या जरा बंधू या या या. आज नाही तर परत कधीच नाही बघ. आज नाही तर परत कधीच नाही. फक्त मी बापाला बोलवतोय कारण लेकरे जागा नाही बघ. तुझी आई माऊली आली बघ, पण आज हा बाप आहे बघ. चला असू दे चप्पल, चला वरती चला, नाही काही प्रॉब्लेम नाही, चला वरती चला. एक पोरी हा तुझा बाप आहे बघ, जो बाप अखंड राष्ट्रभर मी सांगत आहे बघ, जो बाप गेली 1 तास तुला मी 2 तास ओरडून सांगत आहे बघ, हा तुझा बाप आहे बघ पोरी. ऐक पोरी आता, ऐक पोरी. ही तुझी या बापाच्या जरा नजरेमध्ये नजर घालून बघ पोरी, तुला तुझी आई पण दिसणार बघ. ही आई आहे आणि हाच बाप आहे. अर्धनटेश्वराचं हे रूप आहे ग, जे प्रत्येक घरात आहे. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले त्या लेकरांनी जरा उभं राहायचंय जागेवर. चला त्या मुलांनी आणि मुलींनी जरा उभं राहायचंय जागेवर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय. ये इकडे, इथून कर शूट, ये कर. हा ये. चला हा प्रश्न राष्ट्राचा आहे. कुठला झेंडा मिरवत जात सांगायला नाही आलो, धर्म सांग जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मारत असतो आणि पोरीनं त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पोरी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या माईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला इथं जागा दिली बघ. आमचं उगम स्थान ते आहे. पहिली वेदना आईला कळते, पहिला अश्रू लेकरांच्यासाठी आईच्या डोळ्यात येतो. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर हंबरडा फोडून आजपर्यंत कोण रडत आला असेल पोरीनं, आपल्या डोळ्यातला अश्रू न दाखवता, कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी कुटुंबाने बघितलं तर माझं कुटुंब झुकल, माझं कुटुंब खचल, माझं कुटुंब हरल. म्हणून डोळ्यातला अश्रू साला काळजात साठवण, डोळ्यातच आठवण. तुमच्यासाठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे बघ. 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, 1 वर्षाचं व्हायचं. बघ मला सगळे म्हणतात कुठल्या शतकामध्ये गेला हा नालायक. आम्हाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार घालणाऱ्या नालायक हरामी ऐक, तुझा बाजार उठवतो का नाही बघ नालायक का. पोरी आज एक काम करायचं बघ, जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बघ पोरी, कारण तुझ्या समोर तुझा बाप आहे. या वसंत अंकारेला सुद्धा वाटतं घरात पळत पळत जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी, पण 40 वर्षापूर्वी कुठं माझा बाप गेला मला माझ्या पण नशिबात नाही पोरी. पण आज तू जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. साला तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत पळत जायचा बघ पोरे. सगळी जळमट तोडून टाकायची पोरा, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरीनं चला पळा लवकर वरती जा, जा पळत तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा, जा पळ पोरी, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा, पळ आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे पोरीनो सांगा, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. सांगा हा पडद्यावरचा बाप आहे का सांगा. खोटा खोटा रडणारा हा बाप आहे का सांगा. सांगा या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं कराल का. सांगा त्या आई बापाच्या छताडावर नाचून तुम्ही निघून जाल का. सांगा या आई बापाची चूक आहे. हे लहानाचं तुला मोठं केलं दीदी, तू म्हणशील तिथं का लग्न तुझा, पण नको का दीदी कुठं पण फसू नकोस खोट्या प्रेमाच्या जाळ्यात. सांगणार या बापाची चूक आहे का. सांगा मला काय चूक आहे या बापाची. सांगा मला काय चूक आहे या बापाची. काय चूक आहे या बापाची सांगा मला, सांगा मला पोरानो. चला पाया पडा, बापाच्या पाया पडत चला झुका पोरीना, चला झुका. यही तेरा अल्लाह है, यही तेरा भगवान है, यही सब कुछ है पोरी. खाली
बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा. चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. ठेवा आपल्या डोक्यावर ठेवा. चला डोक्यावर ठेवा. सगळ्यांनी ठेवा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला ठेवा डोक्यावर हात ठेवा. डोळं झाका. आई बापानं आपल्याला आयुष्य दिलं. फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे. डोळं झाका पोरानं. डोळं झाका. डोळं झाका. डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. आला का बाप डोळ्यासमोर? आलं का? मार मिठी पोरी बापाला मिठी मार. पोरा बापाला मिठी मार आणि सांग पप्पा व्यसन मी कधी करणार नाही. आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा. आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा. व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा. आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. घ्या शपथ पोरानो. घ्या शपथ घ्या पोरानो. शपथ घ्या. कुठल्याही व्यसनाच्या विळख्यात मी अडकणार नाही. आई बापाला पोलीस स्टेशनला मी उभं करणार नाही. घ्या शपथ. हात खाली. बसा बंधू. बसा सगळे बसा. सब मंगल है तेरा मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो मेरा मंगल हो. इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर. कल्याण कर. रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निवाग्यज्ञ तो शावी. तू शोणी मज द्यावी पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जीवांचिल तो ते लाहो. प्राणी जातया नमो हरिहंतानम. नमो सिद्धानम. नमो आयर्याणम. नमो वझायाणम. नमो लोय सव्व साहुनम. ऐसो पंचन मुखारो सव्व पाव पनसन. मंगलानम च सव्यसिम पडमम हवै मंगल. जो बोले सुनिहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा. वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर. अल्लाहु अकबर. अशहदु अल्लाह इल्हा इल्लल्लाह. अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह. हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. पोरानो हे तुमचं रटाला जपा. आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच आज मला प्रतिभाताईंनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या दामिनी ग्रुपनी आणि अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान यांनी मला बोलवलं होतं. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल लेकरांनो मला माफ करा. आणि मला जर काय द्यायचं असेल तर या भगवंताला फक्त एवढंच सांगा. आमच्या राष्ट्राचा एक पोर अखंड विश्वभर माणूस की शांती पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे. असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद भगवंता हे माझ्यासाठी भगवंताकडे मागा. माझ्या झोळीमध्ये टाका. करणे एका लेकीचा आणि एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो. एवढं बोलतो. ताई आपण मला या नगरीमध्ये आणलं. आपण सगळे आपले सहकारी सगळ्यांनी मला इथं आणलं. खूप खूप आपला आभारी आहे. बस पुढं मला जळगावला जायचं आहे. 1:30चा कार्यक्रम आहे. 1 तास माझ्या हातात आहे. त्यामुळं पुन्हा मी कधीतरी येतो. तुमच्याशी गप्पा मारतो. माझ्याच भोवती फक्त गर्दी करू नका. मला जागा फक्त काढून द्या. मला निघायचं आहे पुढं. हा एवढं बोलतो. आणि एक मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर आपली माफी मागून मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद. जय भारत. जय भीम. जय शिवराय. जय श्रीराम. जय श्रीराम.